तर चला आज करायचं आहे मला रॅक साफ आणि भरपूर पसारा असतो. रॅक घासायला लई टाइम लागते. तर रॅक काढून घेते आधी. एक अलमारी पण साफ करायची आहे. तर आधी रॅकमधला पूर्ण पसारा काढून घ्यायलाच खूप टाइम लागतं. रॅक घासायला पण टाइम तेवढाच लागतं आणि लई जपून रॅक घासायला लागतं ना. तिथं सगळं हाताला मार लागते कारण खूप त्याचे काते वाजते सगळं सामान. तर मिस्टरांना सकाळी सकाळी घरी होते म्हणून म्हणलं होतं रॅक काढून द्या आणि मग अंगणामध्ये नेऊन मस्त ठेवून मस्त पाईपनं धुत असते. आणि त्याच्यामध्ये जाळ्या बिळ्या जे लागलेल्या असतात, महागलं जे बारीक काम असते त्याच्यामध्ये पण खूप डस्ट असं बसतं. तर पहिल्यांदा स्वच्छ असं सगळं मी घासून घेतलेलं आहे. पुन्हा जे कपड्याचा ब्रश राहतं ना ते पूर्ण डस्ट ते, कारण त्याच्यामध्ये घासणी पण जात नाही ना स्पंज पण जात नाही. तर मस्त कपड्याच्या ब्रशनं स्वच्छ असं धुवून घेत असते आणि एकदम खूप टाईम लागतो रॅक घासायला. रॅक झालं की आता किचनचं सगळं माझं काम पण झालेलं आहे. आता एवढं लास्ट म्हणलं तर रॅकच आहे. आता थोडीशी फ्रीज बी साफ करायचं आहे आणि सगळं काम एकीकड. आणि पहिल्यांदा पण मी म्हणलं होतं किचनचं काम एकीकड. तर सकाळी सकाळी आता सगळं रॅक बी साफ करून घेतलं. सांगितलं डस्ट पूर्ण ह्या कपड्याच्या ब्रशने निघतं. मी दरवर्षी असं करून टाकते आणि कधी पण रॅक काढलं साफ करायला आणि एकदम असं छाटून मळ निघतं हे ना. तिथं पण हे ब्रश जाऊन पूर्ण क्लीन करतो. मी खूप यूज करीत असते कामामध्ये हे ब्रश. आणि आज घासलेले आहेत एवढे भांडे, भरपूर असे भांडे. तर आणि ऊन पडल्यानं घासलं की भांड्याला चमक येते. मस्त घासून ठेवलेत भांडे. अजून कपडे आहेत थोडेसे धुवायचे.